तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंबाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती। आज राहुरी येथे ख्रिश्चन बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं। सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील कुपवाड येथील स्वर्गीय ऋतुजा राजगे यांनी 6 जून 2025 रोजी आत्महत्या केली। त्यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचे गूढ उघड व्हावे आणि स्वर्गीय ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा। स्वर्गीय ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्म परिवर्तन करतात। या गावामध्ये जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा, त्याला 5 लाख रुपये, याप्रमाणे 2 ठोकणाऱ्याला 4 लाख अशा पद्धतीने ख्रिस्त धर्मगुरूंना जिवे सैराट पद्धतीने जिवे मारल्यास 11 लाख रकमेचे बक्षीस जाहीर केले। आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने 2 जुलै 2025 रोजी राहुरी शहरातून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष संतोष चोळके, राजूभाऊ आढाव, ॲडव्होकेट डॅनियल ताकवले, गुड्डू भाऊ निकाळजे, आशिष शिंदे, मंगेश साळवे, डॉक्टर प्रवीणराजे शिंदे, शमुवेल साळवे, मेघाताई गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद व शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले। मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची समजूत काढून कायदेशीर मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी फादर संपत भोसले, मॅन्युअल गायकवाड, सतीश ननवरे, प्रदीप हिवाळे, सुनील शिंदे, सुरेश पंडित, मोजेस सरोदे, रमेश पवार, राजू कसबे, अशोक त्रिभुवन, अविनाश सरोदे, विजय सरोदे, गोरख दिवे, निलेश पाटील, नितीन गायकवाड, सायमन ब्राह्मणे, संजय खोतकर, दीपक शेळके, पिंटू नाना साळवे, सुनील चांदणे आदी उपस्थित होते। राहुरी तालुक्यात जो मोर्चा काढला तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये काढलेला आहे। त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे। त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी, कारण एका महत्वाच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा पदावर ते असताना असं भाष्य त्यांनी करू नये। हे गुन्हात्मक आहे, त्यांचा हा गुन्हा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आम्ही त्यांच्या जीवाची सुपारी न देता त्यांची फक्त पद रद्द व्हावं ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा राहुरी तालुक्यामध्ये काढण्यात आलेला आहे। ऋतुजाताई राजगे हिच्या मृत्यूनंतर उठलेले एक वादळ जे गोपीनाथ पडळकर याने ख्रिस्ती धर्मावरती केलेले आरोप आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्मपुढाऱ्यांना मारण्याची दिलेली सुपारी याच्या विरोधात आजचा मोर्चा आहे। जर यानंतर परत पडळकर आणि पडळकर सारखे जे छुपे कुणी असतील, जर त्यांनी परत यानंतर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह ख्रिस्ती समाजाला उपद्रव करणारे शब्द वापरले, आव्हान केले, चॅलेंज केले, तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी आता तयार आहोत। येशू ख्रिस्ताने मंदिरामध्ये चाबूक घेतला आणि मंदिरातले व्यापारी हाकलून दिले। जर आमचा पुढारी हे करू शकतो तर आम्हाला मजबूर करू नका की आमच्या हातात पण चाबूक यावेत। आम्हाला मजबूर करू नका, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। आणि प्रशासनावरती बसलेले जे अधिकृत लोक आहेत, जे जिम्मेदार लोक आहेत, त्यांच्याकडून असल्या प्रकारचे वक्तव्य वारंवार आम्ही खपवून घेणार नाही। आज पडळकर तुम्ही लॉन्च करणार, उद्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार, हे आम्ही सहन करणार नाही। आणि आम्हीच नाही, आमच्या बरोबर सर्व दलित संघटना आहेत, सर्व प्रकारचे झेंडे घेऊन आमचा पूर्ण समाज जो दलित आहे, जो 18 पकड जातीतला आहे, कारण ऑलरेडी आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे मार्ग शोधलेले आहेत। आम्ही तिथं सुखी आहोत। आम्हाला तिथून पाडण्याचा आणि तिथून काढण्याचा
किंवा तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. आमच्यासाठी देव आहेच, परंतु या भूतलावरती काही नामांकित आणि चांगले लोक पण आहेत जे आमच्या सोबत आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला जसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शासन दरबारी आम्ही याच्याबद्दल दखल घ्यायलाच लावू. त्याचं संसदीय पद जे आहे, आमदारकीचं पद, ते काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्याच्यावर एफआयआर झालीच पाहिजे, नाहीतर आंतरराष्ट्रीय लेवलवरती आम्ही हा विषय नेल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. आज ख्रिश्चन बांधवांनी राहुरी तहसीलवर एक मोर्चा आणला होता. मोर्चाचं कारण हे होतं की गोपीचंद पडळकर या ठिकाणी नगरला येऊन जे भाषण केलं मोर्चा काढून, की या ठिकाणी असंवैधानिक भाषा वापरली गेली आणि त्या असंवैधानिक भाषेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी हे मोर्चा काढला होता. तर माझं एक मत आहे, जे तुम्ही जर निरीक्षण केलं सगळ्यांनी, तर आज सध्या मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे, दलितांना टार्गेट केलं जात आहे, बौद्धांना टार्गेट केलं जात आहे, आदिवासींना टार्गेट केलं जात आहे. माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी यांनी वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा, वेगवेगळ्या ठिकाणाहून यांना शिव देण्यापेक्षा सगळ्यांचा शत्रू हा भाजप आणि भाजप शासित जी काही विचारधारा आहे त्या हा एकच आहे. आणि त्याच्यामुळं मुस्लिम बांधवांनी, ख्रिश्चन बांधवांनी, आदिवासी बौद्ध बांधवांनी एका स्टेजवरून येऊन यांना सत्तेतून खाली खेचण्याची गरज आहे. आणि जरी सत्तेचं आत्ता आपल्याला हातात नसेल, परंतु एकत्र येऊन या ठिकाणी यांना खेचण्याची गरज आहे. कारण आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता तुम्ही पावसाळी अधिवेशन चालू आहे, पावसाळी अधिवेशनाचे पास देताना त्यांनी राजमुद्रा दिलेले नाही, तिथे असतात ते. त्याच्यानंतर 50 वर्षाचा जो काही आणीबाणीचा काळ आता एक 4-5 दिवसापूर्वी साजरा करण्यात आला. भाजपने प्रेस मीडियाला आणि प्रिंट मीडियाला जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीमध्ये त्यांनी जे काही भारतीय राजमुद्रा आहे 3 सिंहाची, त्याऐवजी त्यांनी सिंगोल जे काही हुकुमशाहीचं प्रतीक आहे ते आणलेलं आहे. आणि यांना या देशामध्ये ब्राह्मणी राज्य आणायचं आहे हिंदुत्वाच्या नावाखाली. हिंदुत्व हे हिंदू धर्म नाही, तर हे ब्राह्मणी धर्म आहे. आणि हे ब्राह्मणी धर्म आणून हे मनुस्मृतीचं राज्य या ठिकाणी आणणार आहेत. म्हणून इथल्या बौद्ध बांधवांनी, ख्रिश्चन बांधवांनी, आदिवासी बांधवांनी आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन राजकीय ताकद निर्माण करण्याची गरज आहे. आणि जो पक्ष तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतो, जो नेता तुमच्या आंदोलनात सहभागी होतो, दुःखात सहभागी होतो, अशा पक्षासोबत, अशा नेत्यासोबत राहण्याची आता काळाची नितांत गरज आहे. धन्यवाद. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय.